मित्र हो, आपण आता मोफत टॅबलेट आणि मोफत कोचिंगसाठी अर्ज कसा भरायचा आहे हे बघूया। हे कोचिंग 10वी पास झालेल्या आणि सायन्सला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीतर्फे देण्यात येणार आहे आणि त्यासाठी पात्रता काय आहे, कागदपत्रे काय आहे हे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलंच आहे। यामध्ये आपण बघूया हा फॉर्म नक्की कसा भरायचा आहे। तर हा फॉर्म भरताना आपण महाज्योतीच्या वेबसाईटवर जाणार आहोत। यानंतर इथे ॲप्लिकेशन फॉर जेईई नीट MSc CET या लिंकवर क्लिक करणार आहोत। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला तपशील आणि रजिस्ट्रेशन लिंक हे दोन ऑप्शन दिसतील। तपशीलमध्ये गेल्यावर तुम्हाला त्या योजनेची पूर्ण माहिती दिसेल आणि ती माहिती पूर्ण वाचून घेतल्यानंतर रजिस्ट्रेशन लिंकवर जायचे। तपशीलमध्ये जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित समजून सांगण्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेलीच आहे। आता आपण बघूया रजिस्ट्रेशन कसं करायचं। रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे एक विंडो दिसेल। यामध्ये आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे। इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। यानंतर तुम्हाला एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो एंटर करायचा आहे। एंटर केलेला OTP सबमिट करायचा आहे। यानंतर तुम्हाला एक सेपरेट फॉर्म जो आहे तो ओपन होईल आणि तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। आता पर्सनल डिटेल्स, आता इथे काय काय भरायचं हे मी सांगते। पर्सनल डिटेल्स, तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं आहे। यानंतर वडिलांचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे। तुमचं जेंडर टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची। आर यू एन ऑर्फन, जर तुम्ही अनाथ असाल तर येसवर क्लिक करा, नसाल तर नो। आणि आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटीज, तुम्ही जर दिव्यांग असाल तर येसवर क्लिक करा, नाहीतर नाही करा। इथे संस्थात्मक आणि इफ येस देन सिलेक्ट टाईप, जर तुम्ही अनाथ असाल तर इथे त्याचा टाईप सिलेक्ट करायचा आहे। यानंतर इथे तुमचं कॅटेगरी टाकायची, इथे कास्ट टाकायची, इन्कम ग्रुप तुम्ही NCLमध्ये मोडता की क्रीमिलेअरमध्ये मोडता हे टाकायचं आहे। तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। नॅशनॅलिटी इंडियन तर आलेलंच आहे। डोमिसाईल नंबर इथे टाकायचा आहे। यानंतर रेसिडेंट टाईप अर्बन रुरल ते टाकायचं आहे। तुम्ही जर नगरपालिका एरियामध्ये राहत असाल तर अर्बन टाकायचं आहे। तुम्ही जर ग्रामपंचायत एरियामध्ये राहत असाल तर रुरल टाकायचं आहे। प्रेझेंट ॲड्रेस, इथे डिस्ट्रिक्ट तहसील सिलेक्ट करून तुम्हाला ॲड्रेस यानंतर तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल्स या विंडोमध्ये येता। इथे तुम्हाला 10वीचे डिटेल्स टाकायचे, तिथे तुम्हाला 10वीची शाळा टाकायची, इथे 10वीचा बोर्ड टाकायचा आहे, 10वी पासआउट झालेलं वर्ष आणि 10वीमध्ये मिळालेले पर्सेंटेज टाकायचे। यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आणि ही तुम्हाला डॉक्युमेंट्सची विंडो ओपन होईल। इथे तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमचे अपलोड करायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा इथे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे। यानंतर तुमची साईन जी आहे ती पेपरवर साईन करून स्कॅन करून ती इमेज इथे अपलोड करायची आहे। यानंतर तुम्हाला स्टुडंटचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि हे सगळे फोटो अपलोड करायचे आहेत। NCL अपलोड करायचं आहे, तुमचं 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, 11वीचं बोनाफाईड सर्टिफिकेट ज्यामध्ये तुम्ही सायन्स साईडला ॲडमिशन घेतले हे नमूद असेल ते अपलोड करायचं आहे, 11वीच्या ॲडमिशनची रिसिट अपलोड करायची आणि डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि यानंतर कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट हे करायचं आहे। इथे तुमची फॉर्म भरण्याची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होते। यानंतर तुमचे 10वीचे मार्क आणि तुमची कॅटेगरी यानुसार तुम्हाला असणारं आरक्षण याचा विचार करून महाज्योतीतर्फे तुमचं सिलेक्शन केलं। ही माहिती जर तुम्हाला उपयोगी पडली असेल आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।